सो ज्यांना बाईक घ्यायची आहे त्यांना डेली चालवायची आहे तर डेली तुम्ही बाईक राईड करू शकता का? क्विक शिफ्टर आहे बाईकमध्ये. तिथं पण एक प्रॉब्लेम आहे. हे बघा, रायडिंग पोझिशनमध्ये बसतो तर एक कॉन्फिडंट फील देते बाईक. आणि जे ऑफिसला जातात ते तर उलट राईड एन्जॉय करतील. आता बाईकची जी हीट आहे ती थोडी फील होती पायाला. सो मिररची क्वालिटी थोडी चांगली असू शकली असती. सो छोट्याशा गॅपमधून पण गाडी व्यवस्थित निघू शकते का बघा, चेक करू आपण. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही समोर बघू शकता, तर आज आपल्यासोबत आहे ॲप्रिलिया RS 457. आणि तुम्ही बघू शकता व्हीलला जो कलर दिलेला आहे ना, या रेड कलरला मॅचिंग दिलेलं आहे आणि ते खूप स्पोर्टी वाटतो आहे आणि हा लुक तर कमाल दिसतो आहे. तर आज आपण मस्त राईड करणार आहे आणि माझं ओपिनियन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डेली लाईफमध्ये बाईक चालवायला कशी आहे, काय वाटते. तर बाईकचा जो पोस्टर आहे तो ॲग्रेसिव्ह आहे, कमाल. आणि टाकी बघू शकता केवढी मॅसिव्ह दिसते, वाव. क्लिप ऑन हँडल बार्स आहेत आणि फ्रंटमध्ये बघू शकतो आपण हे ॲडजस्टेबल सस्पेन्शन आपल्याला बघायला भेटतात. या बाजूला आहे किल स्विच आणि इकडे आहे मोड्स. तर या बटनाने आपण मोड चेंज करू शकतो, इको, रेन अँड स्पोर्ट. सो येस, आपण स्पोर्ट्स मोडला बाईक ठेवलेली आहे. तर क्लस्टरमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्ण बघायला भेटते आहे. तर आपण फर्स्ट बाईक स्टार्ट करू. हो, बाईकचा जो एक फील आहे ना, आवाज आहे ना, बाईकचा जो एक्झॉस्ट नोट आहे ना, तो रॉ फील होतो आहे, जबरदस्त. क्या बात आहे. सो येस, आपण बाईक राईड करू. हो हो, फील होती पॉवर. क्या बात आहे. घ्या, हे लावून ठेवलेलं आहे, माझं लक्षच गेलं नाही. हे काय करून ठेवलं आहे, पीठ वगैरे लावून ठेवलं यार. येस, मोकळा रस्ता आहे. क्विक शिफ्टर आहे बाईकमध्ये. बाईकमध्ये पॉवर तर फील होती आहे आणि क्विक शिफ्टर चांगलं काम करतं आहे, स्मूथ काम करतं आहे. आता आपण शिवाजीनगरच्या बसस्टँडची इथे थोडं ट्रॅफिक आहे. सो ट्रॅफिकमध्ये आपल्याला बाईक चालवायला कसं फील येईल तेही कळेल. सो ज्यांना बाईक घ्यायची आहे त्यांना डेली चालवायची आहे तर डेली तुम्ही बाईक राईड करू शकता का, हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. वाव, ट्रॅफिकमध्ये बाईक इझिली तुम्ही काढू शकता बाहेर. रायडिंग पोस्चर थोडा स्पोर्टी आहे पण जास्त ॲग्रेसिव्ह नाही आहे. तुम्ही अशा पोझिशनला बसता ना की तुम्हाला ते राईड करायला तुम्हाला तो फील आहे ना, तो खूप मस्त फील येईल. रिस्टवरती थोडासा प्रेशर येतो आहे पण हे तुम्ही डेली चालवायला लागले ना तर ते तुम्ही यूज टू ऑल. आणि येस, तुम्ही राईड एन्जॉय कराल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये आहे त्यामुळे ते बाईक खूप क्विकली रिॲक्ट करते आहे कारण की आपल्याला ॲक्सेलरेशनमध्ये राईड बाय वायर टेक्नॉलॉजी बघायला भेटते आहे आणि आपल्याला पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे. सो आपण ॲप्रिलिया घेऊन ट्रॅफिकमध्ये राईड करतो आहे. मिरर थोडेसे बाहेर आहेत, जे आपले क्लिपॉन्स आहेत ना त्याच्यापेक्षा थोडेसे बाहेर आहेत, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम जास्तही बाहेर नाही आहे जेणेकरून बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये बाईक टच होईल, कोणाला आपले मिरर टच होतील. सो छोट्याशा गॅपमधून पण गाडी व्यवस्थित निघू शकते का बघा, चेक करू आपण. येस, काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲप्रिलिया 457 पॅरलल ट्विन इंजिनसोबत येते आणि जी पॉवर प्रोड्यूस करते 47 bhp. पॉकेट रॉकेट आहे बाईक. सो मिररची क्वालिटी थोडी चांगली असू शकली असती, थोडे व्हायब्रेट करत आहेत. मे बी नटबोल्ट वगैरे लूज झाले असतील, काय माहीत नाही. चला, चांगलं आहे, काकांनी चांगलं काम केलं, रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत केली. बाईकचं लुक खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि बाईक खूप शार्प दिसते. फ्रंट फेअरिंगपासून जर सुरुवात केलं ना तर फ्रंटमध्ये जी LED बघायला भेटते ना त्याचं लुक तर जबरदस्त.
आणि येस, बाईक अजिबात तुम्हाला फील करून देणार नाही की तुम्ही कुठली एका मिडल सेगमेंटची बाईक चालवत आहे. 500cc बाईक आहे, पण पूर्ण बिग बाईकचं फील देते. हे खूप बेस्ट गोष्ट आहे. आणि थम्सअप ॲप्रिलिया ही जी बाईक आहे ना, ती कॉम्पीट करते R3 अँड KTM RC 390. यंग लोकांसाठी ही बाईक एकदम बेस्ट आहे. जे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांच्याकडे बघून ही बाईक बनवली आहे. स्पोर्टी डिझाईन, पॅरलल ट्विन इंजिन, पॉवर, फीचर्स, इलेक्ट्रॉनिक सर्व काही या बाईकमध्ये बघायला भेटतं. पण आत्तापर्यंत मी बाईक चालवतो आहे तर मला कुठेच फील नाही झालं बाईकमध्ये की बाईक अनकम्फर्टेबल आहे चालवायला. नाही, मी राईड एन्जॉय करतो आहे यार, मजा येते. पण मी ट्रॅफिकमध्ये सुद्धा बाईक राईड करायला एन्जॉय करतो आहे. वाव. अजून काय पाहिजे यापेक्षा. मी एन्जॉय करतो राईड कारण की बाईकमध्ये व्हायब्रेशन खूप कमी आहेत. हायर RPMला गेल्यावरती थोडे व्हायब्रेशन फील होत आहेत हलकेसे, पण ते ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. डील ब्रेकर व्हायब्रेशन नाही आहेत. रायडिंग पोझिशनमध्ये बसतो तर एक कॉन्फिडंट फील देते बाईक. अजिबात भीती वाटत नाही. फ्रंट ब्रेक खूप स्ट्रॉंग बाईट देते आणि जो रेअर ब्रेक आहे तो थोडा अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो. नेक्स्ट अपग्रेडमध्ये ॲप्रिलियाने ते ब्रेक्स थोडे अपग्रेड केले पाहिजेत. रिअर ब्रेक, फ्रंट ब्रेकमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बाईकची जी हीट आहे ती थोडी फील होती पायाला, कारण की येस, मी तर फुल ट्रॅफिकमध्येच बाईक चालवतो आहे. बाईकचा टर्निंग रेडियस आहे व्यवस्थित, पण एक प्रॉब्लेम आहे. हे बघा, ज्या टायमाला आपण टर्न करतो ना, तर हात आहे ना, हात इथे टच होण्याचे चान्सेस आहेत. हे थोडं अजून जर गॅप मोठा असता ना तर काय प्रॉब्लेम आला नसता. सो हे हात इथे टच होऊ शकतो. हा एक प्रॉब्लेम इकडे आणि या बाजूला. सो आपल्याला टर्निंग करताना थोडं काळजीपूर्वक टर्न करावं लागणार बाईक. जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल ॲप्रिलिया RS 457 घेण्याचा आणि तुमची नीड आहे, तुम्ही डेली राईड करायची आहे, तुम्हाला विकेंडला मस्त लाँग राईडला जायचं आहे, इवन तुम्हाला हायवे राईड करायचं आहे, ट्रॅफिक राईड करायची आहे, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही बाईक घेऊ शकता. कारण की या बाईकचं रायडिंग पोस्चर जे आहे ॲग्रेसिव्ह आहे, पण ते तुम्ही डेलीसुद्धा एन्जॉय करू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही राईड करायला. आणि जे ऑफिसला जातात ते तर उलट राईड एन्जॉय करतील, बाईक चालवायला भेटेल म्हणून तुम्ही ऑफिसला वेळेत पोचाल. मी यूट्यूबवरती व्हिडिओज पाहिलेले आहेत. ॲप्रिलियाला टॉप बॉक्ससुद्धा लावलेला आहे काही रायडर्सनी. आणि येस, सॅडल बॅगसुद्धा तुम्ही लावू शकता. सो तुम्ही टुरिंगच्या हिशोबाने जर बाईक घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला स्पोर्ट्स बाईक हवी आहे जी तुम्ही टूरसुद्धा करू शकता, लाँग टुरिंगला घेऊन जाऊ शकता, सो येस, टॉप बॉक्स आणि सॅडल बॅगसुद्धा तुम्ही लावू शकता. सो आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.